आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आपण जी बातचीत करणार आहोत। आज धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा झाला आणि तो स्वीकारला सुद्धा गेला अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, राजीनामा देणार की नाही देणार, पण अखेरकार झाला। काय म्हणाल? नाही, या संदर्भामध्ये सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की ज्या वेळेला नैतिकतेचं अधपतन होईल असं दिसेल किंवा काही पुराव्यानिशी याचे दागेदोरे तिथे जात आहेत असं वाटेल त्यावेळेला राजीनामा निश्चित घेतला जाईल। आणि मला वाटतं महाराष्ट्रातील जनतेचा क्षोभ, असलेली सारी स्थिती, भयानक क्रूरतेनं जे काही हत्या झाली त्याचं दाखवलेलं सगळं चित्रीकरण, यातून निश्चितच महाराष्ट्रातील मनात, जनतेच्या मनात एक द्वेष होता, चीड होती। आणि मला वाटतं राज्य सरकारनं किंबहुना धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन त्या ठिकाणी योग्य अशी भूमिका घेतलेली आहे। आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये जे सांगितलं होतं तशा पद्धतीनं या ठिकाणी राजीनामा झाला असल्याचं मला समजतं। विरोधक आक्रमक झालेले आहेत। विरोधक म्हणतात की सरकारला कुठली सहानुभूती नाही आहे, 85 दिवसांचा वेळ काढला। रोहित पवारांनी पण टीका केली आहे। नाही, मला वाटतं शेवटी कुठलाही निर्णय घेत असताना तो इमॅच्युअर्ड होता कामा नये। आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची एक पद्धत आहे की त्या ठिकाणी सर्व गोष्टीची, बाजूंची माहिती घेऊन योग्य अशा प्रकारे निर्णय झाला पाहिजे, जेणेकरून कोणी आपल्यावर अन्याय केला, जोर जबरदस्तीनं त्या ठिकाणी निर्णय केला असं होता कामा नये। आणि म्हणून मला वाटतं सगळ्या बाजूचा सर्व कश विचार करता या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे। आणि मला वाटतं उशिरा का होईना महाराष्ट्रातील जनतेला जे हवं होतं ते या ठिकाणी या राजीनाम्याच्या माध्यमातून झालेलं आहे, मिळालेलं आहे। प्रकाश सोळंकी म्हणतात की जो प्रलंब झाला, जो विलंब झाला, त्यामुळे कुठेतरी सरकारची बदनामी झाली, यामध्ये कुठलंही दुमत नाही आहे। या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? नाही, मला वाटतं शेवटी सरकारने हा निर्णय घेतला आहे, मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली, स्वागतार्हच आहे। आता एखादी गोष्ट करत असताना निश्चितच त्या ठिकाणी त्याचे पुरावे, त्याचे संदर्भ, या सगळ्या गोष्टी सरकार म्हणून त्या ठिकाणी बघाव्या लागतात। आणि मला वाटतं विलंब जरी झाला असेल तरी त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे, ही आपण त्या ठिकाणी कबूल करायला हवं। आता माणिकराव कोकाटे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी करतायत आणि या दोघांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही असा पवित्र सणी घेतलाय। नाही, मला वाटतं विरोधी पक्षाचं कामच सत्ताधारी पक्षावर त्या ठिकाणी आक्रमकपणे हल्ला करणं, कोंडीत पकडणं। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये कन्व्हिक्शन झाल्याचा त्या ठिकाणी निकाल जो आहे त्यावर त्या ठिकाणी त्यांचा राजीनामा अवलंबून आहे। त्यांनी त्या ठिकाणी स्टेच्या संदर्भात त्यांना जामीन मिळालेला आहे, परंतु कन्व्हिक्शनला स्टे नसल्याचं काही बोललं जातं। तर मला वाटतं कायदेशीर बाजू तपासून विधिमंडळाचे अध्यक्ष जे विधानसभेचे आहेत तेही एक कायदे तज्ज्ञ आहेत, कायद्याचा त्यांना अभ्यास आहे, योग्य अशा प्रकारची दखल घेऊन ते मला वाटतं या संदर्भात निर्णय घेतील आणि तो योग्य आणि कायदेशीर असेल। राज्यामध्ये महापुरुषांचा जो अपमान केला जातोय त्याबद्दल तुमची भूमिका काय? कारण आपण पाहिलं की खालच्या सभागृहामध्ये सुद्धा सभागृह तहकूब करण्यात आला, बराच गदारोळ झाला। एकनाथ शिंदेंनी पण हकालपट्टीची मागणी केली अबू आझम आझमीचा। त्यांनी तर काल औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं आणि औरंगजेब एक चांगला राजा होता असं सुद्धा ते म्हणायला विसरले नाहीत। संतापाची लाट आहे सगळ्या आमदारांमध्ये या विधानानंतर। मला वाटतं अबू आझमीचे कान फोडले पाहिजेत, विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर त्याला उलटा लटकावून त्याला मिरचीची धुरी दिली पाहिजे। एवढा संताप आज महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या जनतेच्या मनामध्ये। औरंगजेबाने मंदिरं पाडलीच नाहीत, तो क्रूर प्रशासक त्या ठिकाणी नव्हताच। मला वाटतं विकृत मानसिकतेचा अबू आझमी आहे, कारण सगळे मंदिरं उद्ध्वस्त करत औरंगजेब चालला होता आणि आमच्या संभाजी महाराजांचा, छत्रपतींचा हलाहल करून त्यांना त्या ठिकाणी मारण्यात आलं। आणि त्यामुळे मला वाटतं अशा क्रूर कर्मा, ज्याला कौर्याची परिसीमाच नव्हती ज्याच्या क्रूरतेला, अशा प्रकारे त्याची बाजू घेणं, तळी उचलणं, याच्यापेक्षा नीचपणा या महाराष्ट्रात दुसरा असू शकत नाही। ती नीच अवलाद, ती नीच प्रवृत्ती अबू आझमीत दिसली, त्याचा धिक्कार काढावा तेवढा थोडा आहे।
अबू आझमीला तात्काळ निलंबित केलं पाहिजे, त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. नक्कीच. पण सर्व आमदार मिळून निषेध करणारे या सगळ्या गोष्टीचा नाही, निश्चितच सगळ्या आमदारांनी याचा निषेध केलेलाच आहे. छत्रपती हे केवळ सत्ताधारी पक्षाचे नाहीत, तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघांनी मिळून अबू आझमींच्या या प्रवृत्तीचा त्या ठिकाणी निषेध केलेला आहे. मोठ्या तीव्र शब्दामध्ये त्याचा धिक्कार केलेला आहे आणि मला वाटतं विधिमंडळाचं कामकाज आज या संदर्भात बंद पाडलेलं आहे. मी स्वतः या ठिकाणी सभागृहाचं कामकाज सुरू होताच यावर सभागृहाचं लक्ष वेधलं. औरंग्याची तळी उचलणाऱ्या अबू आझमीचा पर्दाफाश त्या ठिकाणी केला आणि राष्ट्रद्रोहाचा खटला चालवून त्याला तात्काळ निलंबित करावं अशा प्रकारची मागणी मी विधानसभेमध्ये आज सर्वप्रथम केली. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ दाखवला होता आणि कशा पद्धतीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत कटकारस्थान नाकण्यात आला होता, या संदर्भातला व्हिडिओ होता. SIT स्थापन झाली, काय होईल पुढे वाटतं? या संदर्भामध्ये नागपूरच्या अधिवेशनात मी SIT स्थापन करण्याची मागणी केली होती. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांना कसं अडकवण्याचा प्लॅन या ठिकाणी शासकीय पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आहे सभागृहात मांडलं होतं. सरकारनं त्यावेळेला SIT नेमली होती. मी गेल्याच 10-15 दिवसापूर्वी SIT समोर गेलो. SITला सगळे कागदपत्रे दिली, पुरावे दिले. आता SIT त्या अनुषंगाने शासनाला या संदर्भातला वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करेल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई होईल. केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.